शेतकरी मित्रांनो, घोडेराव हा तुरीचा प्लॉट दाखवत आहे. माझं स्वयंसंशोधनातून तयार केलेलं सुयान 17 3 एकरावरील असलेला हा सीड प्लॉट मी प्रत्यक्ष दाखवू इच्छितो. या तुरीला जोड नाही, दाव्याने सांगू इच्छितो की ही माझी स्वयंसंशोधनातून तयार केलेलं वाण सुयान 17. आपण पाहू शकता त्या धुऱ्यापासून तर त्या धुऱ्यापर्यंत एकही झाड रोगाने ग्रास्त झालेलं नाही. आणि हे पण पाहू शकता कशा प्रकारे फुलावस्थामध्ये तूर आहे आणि आता सध्या चरपड अवस्थामध्ये पण आहे. आणि धुऱ्याच्या तासांनी म्हणजे ते जमिनीचा पाण्याचा निचरा होते अशा ठिकाणी भरगत शेंगा पण पकडलेल्या आहे. आणि आता 4-5 दिवसापूर्वी याला पाणी दिलेलं आहे. अशा प्रकारची ही तूर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा एवढा उद्देश की सुरुवातीला जरी ह्या तुरीला बार लेट येत असला तरी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की योग्य नियोजन आणि पाणी व्यवस्थापन हे माझं सर्व स्वयं प्रयोगातूनच मी सगळं हे शक्य केलेलं आहे. आणि त्याच्यामधून ही अशा प्रकारची तूर माझी आज शेंग अवस्थामध्ये आलेली आहे. पाहू शकता, प्रत्यक्ष शेतातून दाखवू इच्छितो कशा प्रकारच्या शेंगा आणि कशा प्रकारचा बहार या तुरीने कन्वर्ट केलेला आहे. या तुरीवर माझं एक स्वयंसंशोधनातून मी तयार केलेलं एक माझं टॉनिक ते मी मारलेलं आहे. आणि शेजारी तूर पाहू शकता कशा प्रकारची आहे. या तुरीला 2 पाणी झालेलं आहे. आणि हे अशा प्रकारची आणि याच्या लगत माझी तूर पाहू शकता. अशा प्रकारचं हे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, अशा प्रकारची तूर याच वर्षी आली नाही तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या तुरीमध्ये उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. आणि अशा प्रकारचं आताच 2-3 दिवसापूर्वी याला पाणी दिलेलं आहे. कारण यावर्षी दिवाळीच्या पूर्वी खूप काही पाऊस आला, त्या पावसामुळे पाण्याची गरज पडली नाही. पण आम्ही सध्या 4-5 दिवसापूर्वी या तुरीला पाणी दिलेलं आहे. हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं पाणी दिलेलं आहे. पाहू शकता 4 दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे. आणि मी प्रत्यक्ष या धुऱ्यापासून तर त्या धुऱ्यापर्यंत तूर दाखवत आहे. सरपड अवस्थेमध्ये तूर आलेली आहे. आणि फक्त फ्लोरिंगसाठी 10-12 दिवस व्हायचेच आहे. आणि फवारणी घेतली होती आणि त्या फवारणीमध्ये माझं स्वयंसंशोधनातून तयार केलेलं एक टॉनिक मारलं आहे. आणि ते विशेष आणि अशा प्रकारची माझी तूर भरगच्च फुलावर 100% फुल आणि सरपड अवस्थेमध्ये आहे. काही शेतकरी, काही कृषी तज्ज्ञ म्हणतात की फुलावर असताना पाणी द्यायचं नाही. यांच्यासाठी माझं आव्हान आहे, जे कोणी कृषी तज्ज्ञ सांगत असतील तर त्यांनी माझ्या शेतामध्ये येऊन बघावं आणि माझ्या तुरीचा बहार गळाला का हे पाहावं. तेव्हा लक्षात येईल. मी प्रत्यक्ष दाखवू इच्छितो बार गळाला का. आणि अशा प्रकारची ही तूर भरगच्च फुल अवस्थेमध्ये असताना काहीच होत नाही एवढं प्रतिकार या तुरीमध्ये, या वाणामध्ये वातावरणाशी समन्वय होणारे वाण ठरलं आहे. आणि कशा प्रकारच्या शेंगा कन्वर्ट होत आहे हे मी आपल्याला दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुयान 17 तूर माझ्या शेतामध्ये
दाखवल्याप्रमाणे बहरलेली आहे आणि अतिशय आनंद होत आहे की खूप चांगल्या प्रकारे तूर आली आहे. पाहू शकता प्रत्यक्ष कशा प्रकारे शेंगा कन्वर्ट झालेल्या आहे. सुरुवातीला जरी या तुरीला बहर लेट असला तरी योग्य नियोजन आणि माझं स्वयंसंसाधनातून मी तयार केलेले ते माझे फॉर्म्युले आहे आणि ते फॉर्म्युले याच्यावर मी प्रयोग करत असतो. काहीच नाही, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारं हे माझं टेक्निक. अशा प्रकारचं फक्त 6 डिसेंबरला केलेली फवारणी आणि अशा प्रकारची ही तूर कन्वर्ट होत आहे. आपण बघू शकता कशा प्रकारच्या शेंगा, ज्या ठिकाणी जमीन तपाळ असते अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे शेंगा पकडलेल्या आहे आणि जो डाऊन भाग असते, डाबरीचा म्हणतो आपण, जिथे पाणीचा निचरा होत नाही, त्या ठिकाणी 100% फुलावस्थेमध्ये आहे. आणि अशा प्रकारची ही तूर सुयान 17 मी प्रत्यक्ष दाखवू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या शेतीत माझे प्रयोग, प्रत्यक्ष गोष्ट यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्यांप्रती मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज 24 डिसेंबर 2025 रोजी हा व्हिडिओ बनत आहे आणि बघू शकता कशा प्रकारच्या शेंगा. तर शेतकरी मित्रांनो, एवढी पण हे तूर फुलावर आहे, पण मी एवढं सांगू इच्छितो की ही तूर जानेवारीच्या शेवटल्या आठवड्यामध्ये कापणीस येते. हा माझा अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. फुलापासून 21 ते 30 दिवसापर्यंत ही तूर पूर्णपणे काढण्यास येते. हा माझा अनुभव. इतर व्हरायटीला फुलंच फुलं आहे आणि अशा स्थितीमध्ये पण त्यांची तुरीवर फुलंच आहे. आणि कशा प्रकारची ही तूर मी कन्वर्ट करत आहे बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता कशा प्रकारच्या शेंगा कन्वर्ट केलेल्या आहे. भरगस्त असलेला बहार, 10 फूटमध्ये केलेली लागवड आणि 2 झाडामध्ये अंतर अर्धा फूट. अशा प्रकारची तूर बघू शकता कशा प्रकारच्या हे माथ्यावरचं तास आहे आणि याने लवकर शेंगा कन्वर्ट केलेल्या आहे. आणि अशा प्रकारची ही सुयान 17 व्हरायटी शेंड्यापर्यंत शेंगा पकडलेल्या आहे. या तुरीवर वातावरणाशी समरस होणारा रवा नसल्यामुळे धुवारीचा वगैरे काहीच, मी काल एक व्हिडिओ बनला धूर प्रदूषणावर. आणि मित्रांनो, अशा स्थितीमध्ये जर धूर केला तर 100% आपलं नुकसान होते. यात तीळ मात्र शंका नाही. आणि कुठेच मी धूर वगैरे काहीच करत नाही. नॅचरल शेती करण्याचा हा माझा प्रयत्न. शेतकरी मित्रांनो, बघू शकता माझ्या पेरूच्या बागे आणि संत्र्याच्या बागेतलं हे तुरीचं रान मी आपणास यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
सोडून एक दिला वाटते पण नाही दादा हां हो हा हो